नमस्कार. कधी विचार केलाय का की गरम पाण्याचे झरे हे निसर्गाचं किती मोठं आश्चर्य आहे? म्हणजे जमिनीतून चक्क उकळतं पाणी नैसर्गिकरित्या बाहेर येतं. तर आज आपण याच गरम पाण्याच्या झऱ्यांमागचं रहस्य उलगडणार आहोत. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया. पण यात एक सगळ्यात रंजक कोडा आहे. विचार करा, काही ठिकाणी गरम आणि थंड पाण्याचे झरे अगदी अगदी एकमेकांच्या शेजारी असतात. हे कसं शक्य आहे? म्हणजे एकाच जागेवरून गरम आणि थंड पाणी एकदम बाहेर येतं? चला, आज याच कोड्याचं उत्तर शोधूया. बरं, हे कोडं सोडवण्याआधी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे हे झरे, विशेषतः गरम पाण्याचे झरे, मुळात तयारच कसे होतात. त्यासाठी आपल्याला पृथ्वीच्या पोटात एक छोटासा प्रवास करावाच लागेल. तर सगळ्यात आधी गरम पाण्याचा झरा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जमिनीखाली खूप खोलवर जी उष्णता आहे तिच्यामुळे तापलेलं पाणी जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर येतं तेव्हा त्याला गरम पाण्याचा झरा म्हणतात. ही उष्णता पृथ्वीच्या आतून येते, जिला आपण जिओथर्मल एनर्जी असं म्हणतो. सोपं आहे नाही का? आता बघा ही प्रक्रिया कशी घडते. सगळ्यात आधी पावसाचं पाणी जमिनीत खूप खोलवर झिरपतं. मग पृथ्वीच्या पोटात जिथे मॅग्मामुळे खडक एकदम तापलेले असतात तिथे पोचल्यावर हे पाणी प्रचंड गरम होतं आणि मग हेच तापलेलं पाणी दाबामुळे आणि हलकं झाल्यामुळे परत वरच्या दिशेनं प्रवास सुरू करतं आणि झऱ्याच्या रूपात जमिनीतून बाहेर पडतं. खरंच किती सोपी पण अद्भुत प्रक्रिया आहे ही. ठीक आहे, तर आता आपल्याला हे तर कळलं की गरम पाणी येतं कुठून. मग आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया की गरम आणि थंड झरे एकत्र कसे काय असू शकतात. चला आता हे रहस्य सोडवूया. तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. यामागचं मुख्य कारण आहे दोन्ही झऱ्यांच्या पाण्याचा वेगवेगळा स्रोत. गरम झऱ्याचं पाणी कुठून येतं? तर पृथ्वीच्या खूप खोल भागातून भूगर्भीय ऊर्जेने तापून. ह्या उलट थंड झऱ्याचं पाणी हे आपलं साधं भूजल असतं, जे जमिनीच्या वरच्या थरातून येतं आणि त्याचं तापमान अगदी सामान्य असतं. आणि यामागचं खरं गुपित दडलंय भूगर्भशास्त्रात. कल्पना करा की जमिनीखाली खडकांमध्ये वेगवेगळ्या फटी आणि भेगा आहेत. ह्या भेगा म्हणजे जणू काही निसर्गाने बनवलेल्या वेगवेगळ्या पाईपलाईन्स आहेत. एका पाईपलाईनमधून गरम पाणी वर येतं तर दुसऱ्या पूर्णपणे वेगळ्या पाईपलाईनमधून थंड पाणी. त्यांचे मार्गच वेगळे असल्यामुळे ते पाणी कुठेच एकमेकात मिसळत नाही आणि पृष्ठभागावर वेगवेगळं बाहेर पडतं. कमाल आहे ना? आता हे सगळं विज्ञान तर आपण समजून घेतला. मग चला आता भारतातील काही प्रसिद्ध गरम पाण्याच्या झऱ्यांची एक छोटीशी सफर करूया. बघूया तरी हे नैसर्गिक आश्चर्य आपल्या देशात कुठे कुठे पाहायला मिळतं. चला सुरुवात करूया उत्तर भारतापासून. हिमाचल प्रदेशमधली 2 ठिकाणं तर खूपच प्रसिद्ध आहेत. एक मणिकरण साहेब आणि दुसरं तत्तापाणी. ही दोन्ही ठिकाणं त्यांच्या गरम पाण्याच्या झऱ्यांसाठीच ओळखली जातात. आणि मणिकरणची गोष्ट तर ऐकण्यासारखी आहे. तिथलं पाणी इतकं गरम असतं की लोक अक्षरशः त्यात तांदूळ आणि डाळ शिजवतात. विचार करा, ते पाणी किती उकळत असेल. आता फक्त उत्तरेतच नाही तर भारताच्या इतर भागांमध्येही अशीच आश्चर्यकारक ठिकाणं आहेत. पूर्वेकडे गेलं तर पश्चिम बंगालमध्ये बकरेश्वर आणि बिहारमध्ये राजगीर आहे. आणि पश्चिमेकडे अगदी आपल्या मुंबईजवळ वज्रेश्वरी आहे, जिथे वेगवेगळ्या तापमानाची अनेक कुंड आहेत. अरे हो, आणि झारखंडमधलं सूरजकुंड तेही विसरून चालणार नाही. बरं, या झऱ्यांच्या पाण्याची आणखी एक खासियत आहे. या पाण्यात ना सल्फर म्हणजेच गंधकासारखी अनेक खनिजं नैसर्गिकरित्या मिसळलेली असतात. आणि म्हणूनच असं मानलं जातं की हे पाणी त्वचेच्या अनेक आजारांवर खूप गुणकारी आहे. ह्याच कारणामुळे यापैकी अनेक ठिकाणांना मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व मिळालं आहे. तर आज आपण या नैसर्गिक आश्चर्यांबद्दल बरीच रंजक माहिती मिळवली. चला आपण जे काही शिकलो आहोत त्याचा पटकन एक आढावा घेऊया. तर आजच्या चर्चेतले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते? 1. गरम पाण्याचे झरे पृथ्वीच्या आतल्या ऊर्जेमुळे तापतात. 2. थंड पाण्याचे झरे हे आपल्या सामान्य भूजलातूनच येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं 3. ते एकमेकांच्या अगदी शेजारी असू शकतात, कारण त्यांचं पाणी जमिनीखालान वेगवेगळ्या मार्गांनी येतं आणि कुठेही एकमेकांत मिसळत नाही. आणि जाता जाता एक शेवटचा विचार. पृथ्वीच्या पोटात जी ही प्रचंड भूगर्भीय ऊर्जा दडलेली आहे, तिचा वापर आपण फक्त ह्या गरम पाण्याच्या झऱ्यांपुरता मर्यादित न ठेवता आणखी कोणकोणत्या मोठ्या कामांसाठी करू शकतो? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का?